ते मग काय वावर तर मोकळी सगळी मला झोपून उठवलं म्हणून मी लई खावलं तिला. मग ना वळतानी बांधा बिंदाला दाखवायला लागणार अशी उद्या पिते सकाळची सकाळी द्या खरंच मला. केलं मोटर बंद. अगं इथं होतं मागाशी ते म्हणला. तर नमस्कार मित्रांनो, सकाळ झालेली आहे. मी झोपेतून उठलेलो आहे. तिकडे कोणतरी नळ चालू केला आहे, बंद करू शकता तो, कारण की पाणी नाही आणि ते ड्रम भरून चाललंय. हां, पूजा आता झाडून घेत आहे. काल पूजनले कचरा केला इथं, प्लॅस्टिकचा कचरा केलाय. ती झाडं पण आणलेली, त्यांना पण धुवून काढ माहिती का, त्याच्यावर धूळ गेली सगळी. झाडांना आहे ना धुवायचं साबण नसते. आदित्य पाहू शकता तुम्ही काय करतोय काय माहिती तिकडं. मला वाटतंय हा औषधाची टाकी भरीत आहे. काय नसतं औषध फवारत असते, मग काय वावर तर मोकळी सगळी. हा आलो जाऊ. गाया बिया बांधल्या आता अण्णांनी सावलीला सकाळीच. आता त्यांना खायला बिला टाकले. वासरू बा खायला लागले आता. आता आहे ना हे बघा 10 दिवसाचं झाला असेल, 12 दिवसाचं लागलं खायला गावात, आहे का नाही. सावकाश का. आता मला वाटते थोडी आंघोळ करावं, म्हणजे कसं एक एक काम उरकून घेते, आहे का नाही. पूजा नाराज आहे माया हो. सकाळी तिने मला झोपून उठवलं म्हणून मी लई खावलं तिला. झोपून देत नाही मला, सारखी म्हणते उठा कामं करा काहीतरी. तुम्हाला माहिती आहे मी काहीच काम करीत नाही, आहे का नाही पूजा. आता मला थोडं काम आहे. तुला नाही काय काम बस. हां, तुम्ही आता चालले कुठतरी ट्रॅक्टर घेऊन. तुम्ही पाहू शकता ऑडियन्स, हे ट्रॅक्टर घेऊन चाललेले आहे कुठतरी आता दसायला. आणि सरीबिरी पाडून ठेवा मस्तपैकी, बरोबर आहे का नाही सौरभ. तशी फावडी पडम बाळा. नाही पडू शकत. नाही मी सांगतो, एकच मिनटं माय आयडिया बघा तुम्ही. अशी फावडी घ्यायची बरं का. हां, आणि याच्यात ठेवून द्यायची, आहे का. फिट झाली फावडी. सावका जाऊ द्या. ही फास आहे का, हे पुढं घ्या. मग ना वळतानी बांधा बिंदाला दाखवायला लागणार. अशी पाळली ना मग तिला काय नाही व्हायचं. कोणतरी तर वाटतच कचरा पेटावलाय. थोडं पाय शिकून घेतो निदान हाय जाळ चालू तर तुम्ही सारखी दावी कायला घेता. हा ते नाही सांगते. आता सतीश भाऊ, मी आणि अण्णा आम्ही चाललोय मोटर बंद कराय. मगाशी मोटर बंद करायला गेला आणि पलीकडून नेमके 2 बिबटे होते, त्याच्यामुळे आता आम्ही इकडून सपाटीने चाललोय मोटर बंद करा. पोचलो आम्ही आता इथं खोकेपाशी. केलं मोटर बंद. अगं इथं होतं मागाशी ते म्हणला. इथं बियांड दिसतं का. हां, बियांडापाशी होता. आता गेले असतील दोन्ही पळून. दोन्ही तर फटांगडा पेटून बघू. पळाली तर पळाली. खाली जाता का परत. ही पावलं पाहू शकता. त्याला बघितलं आणि ह्या उशात गेलाय. दोन्ही म्हणतोय. इकडून चालत आलेलं आहे पाहू शकता. मी आलोय मोटर बंद करून. पूजा बसली इथं फोन बघत. उरक ना काहीतरी कर ना खायला. पाणी आहे का याच्यात, मला पाणी पिऊ दे. बोका काय सापडतोय. हां हां हां, दूध प्यायची म्हणतो. दूध भेटणार नाही का बरं म्हणतोय, कारण की तू ते बघूयातलं काल दूध प्याला आणि त्याच्यामुळे तुला आज दूध नाही. मी नाही पिलो म्हणतोय. तूच प्यालाय, खोटं नको बोलू. गाय तर गावात खाते मस्त पैकी. दुपारी पाऊस फुटला होता पण आता नाही, आता कमी झाली ढग. कारवड बघा आता कशी झाली, आहे का नाही तर तरी. हां, एक नंबर झाली. आता आली लगेच माझ्याकडे. तुला आता हवेला बांधाय पाय, थोड्या वेळाने बांधू थांब. आता आराम कर. मी तर आलो शेळ्यांकून. कारण तर सरांच्यात काहीतरी लावलंय, ते आता उगल्यावर समजून काय लावले. ट्रॅक्टर घरापाशी लावायचं, तिकडे आणून लावलंय गोट्यापाशी. ही बघा ती फास मागं खायला मोकळी सोडली. नारळ सापडला वाटते त्यांना. एक शेळी बघा घास खाण्याची स्टाईल उतरली खाली मला बघून. वर चढून घास खात होती. नारळ नेतो घरी. पूजा पाणी तरी पिन नारळातलं. नारळ आणलंय घरी आता. कोयता कुठे का कोरडे नाही. कोयत्याने करा ना, हात बघून. पण हात बघून मग हात खाली येईल कोयत्याच्या. तिला म्हणलं नारळ पाणी पिय, तर ती काय म्हणती मी आताच जेवली, उद्या पिते सकाळची. सकाळी द्या खरंच संध्याकाळी मला. दे ना. नको सकाळी. मी आता सोलून तर ठेवतो, निदान दाखवलाय लोकांना का बाबा ट्रॅक्टर नारळ होता. मग परत म्हणते का कुठे गेला नारळ. सोलून ठेवतो, उद्या सकाळचं पी नारळ पाणी. कसं सोलायचं माहिती. दगडावर ठेवा आणि मग हा ना. सोलू तिथं खराब घाण करसाल बा तुम्ही. हात बघा. बरोबर आहे का. आता मला काही सांगता यायची. झालाय बरोबर. हे बघ इकडे थोडं राहिलंय. फोडू नका, फोडू नका.
कुठत नाही हे बघ तुला तोड दाखव. हा सकाळच्याला आहे ना होल पाडलं का त्याच्यातून पाणी येईल लगेच आहे का नाही. हम्म. कुठं ठेवू? घरातच ठेवा पण मुंग्या लागतील घरात. इथंच ठेवतो. हा इथं ठेवतो मला ध्यान कर सकाळचा. हा सिमेंटाची गोण म्हणलं काल तिकडे खांबल्याला फिट करून टाकता येईल ते लक्षातच नाही. आता उद्या सकाळचं मायामध्ये पहिले ते काम करून घ्या आहे का नाही. सिमेंट आहे ना अक्काच मध्ये मिक्स करायचं आणि खाली खांबल्यात ओतून टाकायचं. हा इकडं बघ इकडं बघ इथं बघा आहे का इकडं बघ इकडं बघ तर बघा टिकली टिकली बघा इकडं कुठे कुठे आहे टिकली इकडे आहे केसांना कुठे इथं केसांच्या टिकली तेवढी काढून टाक. मला नाही माहिती काढा ना काढा ना. थांब मी काढितो. इथं केसांची टिकली गेली थांब केस उपडतील. मी घरी बसलो होतो आता तर मला आला वाघाचा आवाज. सगळी आली बघायला त्यांना पण आला इथे बघा सगळ्यांचं लक्ष तिकडेच आहे. इथून वाघाच्या डरकाळीचा आवाज येतो सारखा. सावध राहा बघ किती घाबरल्या लगेच माग आल्या पळत. त्यांनी पण आवाज ऐकला ना वाघाचा. लय हुशार आहे. धर बरं मोबाईल धर थांबा मी त्यांना धर इथं त्या पण लय ताकद लागते. ते पशी आता आधी ते खाट घे रे तिकडं. आता आहे ना आम्ही का खाट घेऊन चालूय तिकडं घरापाशी घरापुढं ठेवितो खाट. गाय लागली आरड थांबा तिचं आता दूध काढायची कारवड सोडितो तोर खाट ठेवितो. पूजा म्हणते मला इथे ना साडी घेतली ताईने नानांनी अजून आवडली म्हणली. असा कलर नव्हता माझ्याकडं पार्टी वेअर साडी. हा मग मग तू खुश झाली का? खूप झाली. हा तर ती म्हणली कशी वाटते मला आहे ना कमेंट मध्ये सांगा. आणि आता तुम्ही घरात जा. नाराज नका हो खुश व्हा. हां चालते धन्यवाद. आता मी कारवड सोडली तर दूध प्यायला कारवड पिती दूध. आता बारकीचं थोडं दूध काढीन. लाईट आलेली पण डिम आलेली आहे का नाही. हां तर आता तू दूध प्यायलेली खाली बस. वाघ पण आलेले 2 रात्रीचं सावध झोपायला लागेल. नाही तर चटई टाकली आता म्हणलं अजून झोप येत नाही तोपर्यंत आहे का इथं थोडे ना हवेचा आनंद घेऊया जरा बसूया. गाडी पशी टाकली आहे का कारवडीला बांधतो हात आहे का नाही. नाही तर बसायची रातभर बाहेरच. वाघाचं नको इथं बसू. चला बारके नेमकी काही गाडी तिकडे नेऊन ठेवली तिला पण इकडे आणायला लागणार. व्लॉग इथंच समाप्त करतो. व्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हां तुझे तुला काय म्हणायचे का? गुड नाईट. गुड नाईट. हां